त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये रात्री 3 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल, उदय सामंत आणि दादा भुसे यांची देखील उपस्थिती। अमित शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात कसा आणायचा यावर बैठकीमध्ये चर्चा। हमखास जिंकून येणाऱ्या जागांचं लवकर वाटप व्हावं यावर देखील चर्चा। शिंदे गट, दादा गट आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। भाजप विधानसभेच्या 75 जागांवर अधिक भर देणार। 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट। सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करणार। बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सर्व आमदार आज सागर बंगल्यावर जाणार। मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर 20 जागांवर ठाकरे गट आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर महाविकास आघाडीमधून कोणाचाही दावा नाही। मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडची जागा कोणालाही नकोशी। 5ही जागांवर भाजपचे आमदार। महाविकास आघाडीमध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही। 125 जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत। उर्वरित जागा वाटपावर गणपतीनंतर चर्चा होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा थोड्याच वेळामध्ये पवार गटामध्ये पक्षप्रवेश। पक्षप्रवेशासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांची उपस्थिती। भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजित पवारांकडून ब्रेक। कार्ला इथे चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द। मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेमधून साकारला जाणार होता प्रकल्प। लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांच्या विरोधात पोलिसात तक्रार। अपघात प्रकरणामधील तिघांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नाही। नागपूर पोलिसांची माहिती। बिलामध्ये बीफचा उल्लेख नाही यामध्ये शंका आहे, तर पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले? संजय राऊतांकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित। संजय राऊतांनी बीफ खटल्याच्या आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा पोलिसात तक्रार करणार। विश्व हिंदू परिषदेचे नंदकिशोर दंडारे राऊतांच्या विरोधामध्ये आक्रमक। आमदार राजेंद्र राऊतांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू। सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची राजेंद्र राऊत यांची मागणी। नांदेड विमानतळावर खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडकल्यामुळे गोंधळ। विमानतळ परिसरामध्ये शिवसैनिकांची घोषणाबाजी। राऊतांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते आष्टीकर। मुंबईच्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। भायखळ्यामध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनात शंका निर्माण होते। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं। आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही। राऊतांकडून खंत व्यक्त। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। भाजप नवीन पायंडा पाडतोय। मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भेटीवर वडेट्टीवार यांची टीका। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार। 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। बीड जिल्ह्यामधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख पवारांच्या भेटीला। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेच्या जागेवर लढण्यासाठी इच्छुक। परळीची जागा काँग्रेसला सोडण्याची राजेसाहेब देशमुखांची मागणी। जरांगे आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून लाड यांचा जरांगेंना सवाल। रोहिणी खडसेंच्या ऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेन। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान। तर खडसेंनी 137 कोटींच्या अवैध उत्पन्न प्रकरणामध्ये स्टे घेतलेला आहे। स्वतःचं काम संपल्यामुळे खडसे भाजपमधून परत पवार गटात गेले। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। राज्य शासनाने 4 दिवसात 370 GR काढले। विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता। नागपुरात फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर झळकले। बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब। ठाण्यापाठोपाठ आता नागपुरातील बॅनरवरून सुद्धा दादांचा फोटो गायब।
केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात काही अटी शर्थींचे पत्र शरद पवार यांच्याकडून केंद्राला सादर. सरकारने अटी मान्य केल्यावरच पवार केंद्राच्या सुरक्षेबाबत विचार करणार. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सरकारला कांद्याचा आकर्षक देखावा. आराशीद्वारे गणरायाकडे मांडलं बळीराजाचं घराणं. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. यवतमाळ विधानसभेसाठी भाजप आमदार मदन येरावार यांच्या विरोधकांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. आगामी विधानसभेमध्ये येरावार यांना पक्षामधून आव्हानाची चिन्ह. कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक मार्गाचं आज उद्घाटन. मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्रेमध्ये 12 मिनिटांमध्ये पोहोचता येणार. दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी लिंक इथपर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास शक्य. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील 98 गावांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार संजय शिंदे यांची माहिती. कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जनावर निर्बंध. मात्र पंचगंगेमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करणार काही हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका. पंचगंगा नदी घाट परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आंदोलन. महारावांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं आंदोलन. अमरावतीमध्ये भाजप युवा मोर्चासह हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे गटाचं आंदोलन. ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात घोषणाबाजी. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारकडून 14 विशेष न्यायालयांची स्थापना. मात्र न्यायालयामध्ये न्यायाधीशच 6 महिन्यांच्या हंगामी नियुक्तीवर. राज्यामधील गोरगरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री कक्षाकडून कोट्यवधींचं अर्थसहाय्य. मुख्यमंत्री कक्षातून 321 कोटी तर उपमुख्यमंत्री कक्षातून 12 कोटी 73 लाखांचं अर्थसहाय्य. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपूरमध्ये उपोषण. आजचा 3रा दिवस धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची मागणी. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये निषेधार्थ मिथुन चक्रवर्ती रस्त्यावर. डॉक्टर मुलीला न्याय देण्याची मागणी. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहील. हवामान खात्याचा अंदाज. मुंबई आणि उपनगरमध्ये पावसाची हजेरी. लालबाग, परळ, शिवडी, गोरेगाव आणि कांदिवलीमध्ये पावसाच्या सरी. मुंबईमध्ये दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हवामान खात्याचा अंदाज. बीडच्या परळीमध्ये रामनगर तांडा ते बेलंबा धामणी रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेला. पुलाचा भाग वाहून गेल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गोसेखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. ब्रह्मपुरी तालुक्यामधील पिंपळगाव भोसले गावात नदीचं पाणी शिरलं. खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 1712 क्युसेक्सनं जलविसर्ग. पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे विसर्गात वाढ. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम. तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. गोंदिया शहरासह ग्रामीण भागामध्ये जाऊन विनोद अग्रवाल यांच्याकडून पाहणी. पूरस्थितीमुळे शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे भंडारा तुमचा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. गणेश शनगरी या वस्तीवरील 150हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. कचरा व्यवस्थापन परिसरामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली. भंडारा शहरामधील सत्कारनगर नेहरू वॉर्ड परिसरामध्ये अनेकांच्या घरी पाणी शिरलं. सकाळपासून विद्युत पुरवठा देखील खंडित. बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण 80% भरलं. पावसामुळे धरण 80% भरलेलं आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. लगेच परत येऊया.